मी ज्यावेळेला वेगवेगळ्या मुलाखती दिलेल्या होत्या त्यावेळेला आदरणीय पवारसाहेबांचा त्या मुलाखतीमध्ये उल्लेख होता, परंतु पवारसाहेबांच्याबद्दल माझी सर्व तुम्ही बाईट्स काढून बघा, कधीही अनुद्गार काढलेले नाही. माझ्या जीवनाच्या जडणीघडणीमध्ये ज्या नेत्यांचा मोठा वाटा आहे त्याच्यापैकी एक पवारसाहेब आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल एकही अपशब्द माझ्या तोंडातून कधी येऊच शकत नाही. शिवसेनेमध्ये जी फूट झाली त्या संदर्भात मी जी वक्तव्य केलेली होती हे घडलेली एक वस्तुस्थिती होती आणि त्याच्यामुळे ह्या वस्तुस्थितीचा मी उल्लेख केला. किंवा 2014 सालामध्ये आम्ही ज्यावेळेला वेगवेगळ्या इलेक्शन्स लढवल्या आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला सरकार स्थापन झालं त्यावेळेलासुद्धा आदरणीय पवारसाहेबांनी आपली भूमिका जाहीर केलेली होती की BJPला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला होता आणि त्याच्यामुळे त्या काळामध्ये सुद्धा शिवसेनेचं जी बार्गेनिंग पॉवर होती ती कमी झालेली होती. ह्या घडलेल्या घटना आहेत, म्हणजे ह्या घटनांचा आणि त्यांच्याबद्दल कुठलं तरी चुकीचं स्टेटमेंट करण्याचा काहीही संबंध येत नाही. आणि कारण ते आमचे महाराष्ट्राचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत, प्रत्येकाला त्यांचे आदर आहे आणि त्याच्यामुळे चुकूनसुद्धा एखादा काहीही शब्द जर माझ्या तोंडून निघालेला असेल तर त्याबद्दल मी त्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो पवारसाहेबांची. इतरांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. ज्या आव्हाडांनी असं लिहिलेलं आहे की मी पवारसाहेबांच्या वतीने त्यांना भेटायला आलो होतो, आव्हाड मला भेटायला हेलिकॉप्टर घेऊन आले होती, वस्तुस्थिती आहे, परंतु नारायण राणेंच्या मुलाचा प्रचार करा असं सांगायला ते आले होते. ते अजिबात पवारसाहेबांचा निरोप घेऊन माझ्याकडे आलेले नव्हते. पवारसाहेब ज्या दिवशी सावंतवाडीला आले त्याच्यापूर्वी ते सावंतवाडीला येणार नाही अशी माझी अपेक्षा होती आणि मी माझ्या मतदारसंघामध्ये होतो. त्याच्यामुळे माझ्या मतदारसंघात आले त्यावेळेला मी माझा राजीनामा आदरणीय पवारसाहेबांकडे दिला आणि तो अत्यंत नम्र शब्दात होता की तुमच्यामुळे मी आमदार आहे, परंतु मी यांचा प्रचार करू शकत नाही, तुमचं दिलेलं हे मी पुरं करू शकत नाही किंवा तुमच्याबरोबर स्टेजवर येऊ शकत नाही, म्हणून मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो असं माझं त्यांना पत्र होतं. आणि हे पत्र मी विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने लिहून त्यांच्याकडे दिलेलं होतं. असं की नाही की तो खोटा राजीनामा होता. एखाद्या यांच्या नावाने राजीनामे देतात आपल्या नेत्यांच्या नावाने, परंतु तिथं तो राजीनामा विधानसभेच्या अध्यक्षांच्या नावाने नसतो. हे केल्यानंतरसुद्धा पवारसाहेबांच्याबद्दल मला एवढा आदर आहे, त्यांनी माझा राजीनामा स्वीकारला नाही, त्यांनी तो राजीनामा स्वतःकडे ठेवून दिला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्यावेळेला राष्ट्रवादीची एक मोठी सभा होती. मी एकमेव आमदार होतो राष्ट्रवादीचा. मी त्या सभेला साहेबांचं चांगलं स्वागत केलं, माझ्या सर्व समर्थकांचं स्वागत केलं. त्यावेळेला इलेक्शन होऊन गेलेलं होतं आणि साहेबांनी सुद्धा ते स्वागत स्वीकारलं. परंतु जितेंद्रजी आव्हाड त्यांच्याबरोबर होते आणि त्यांच्यासारखे जे नेते बरोबर होते त्यांनी पवारसाहेबांना मला स्टेजवर सुद्धा येऊ नका असा निरोप मला दिला. हा पवारसाहेबांचा निरोप कधीच असू शकत नाही. परंतु त्याच्यानंतर मी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला. हा निवडणूक संपल्यानंतरचा नव्हता आणि एवढं प्रेम ज्याच्या मनामध्ये आहे तो पवारसाहेबांच्याबद्दल काय बोलू शकेल असं मला आयुष्यामध्ये वाटत नाही. आणि त्याच्यामुळे जर काय चुकून घडलं असेल तर त्याच्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि तरी पण आवश्यकता असेल मी पवारसाहेबांच्या घरी जाऊन त्यांची दिलगिरी व्यक्त करेन, एवढं माझं हे आहे. मी जे बोलत होतो ते शिवसैनिकांशी बोलत होतो. शिवसैनिकांनी राष्ट्रवादीबरोबर जावं की नाही या संदर्भात माझं त्यांना आव्हान मी केलेलं होतं. त्या आव्हानाला त्यांनी कसा प्रतिसाद द्यावा हा त्यांचा विषय, त्याच्यावर मी काय बोलणार नाही. नारायण राणेंच्या मुलांनी माझ्या संदर्भात जे ट्विट केलेलं होतं ते ट्विट असं होतं की उद्धव साहेबांच्याबद्दल जर तुम्हाला एवढी आपुलकी असेल, कारण मी असं म्हटलं होतं की उद्धव साहेबांच्याबद्दल कोणीही भाजपच्या लोकांनी बोलू नये, हे मी सभेमध्ये बोललो होतो आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी ते कबूल केलं होतं. आणि पुढच्या काळात तुम्ही बघितलं आहे की किरीट सोमय्यांसारखे ज्येष्ठ नेत्यांनीसुद्धा हे कबूल करून आता ते बोलत नाही. हे असं असताना त्यांनी जे ट्विट केलं होतं की तुम्हाला जर उद्धव साहेबांबद्दल एवढं प्रेम असेल तर तुम्ही मातोश्रीवर भांडी घासायला जा. हे कोणाबद्दल वाक्य होतं की माझं उद्धव साहेबांबद्दल असलेल्या प्रेमाचा त्यांनी अपमान केला होता. पण सिंधुदुर्गमधल्या एकाही शिवसैनिकाला असं वाटलं नाही की याचा आपण निषेध करावा किंवा याच्याबद्दल काहीतरी बोलावं. आम्ही संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेला नेत्यावर निष्ठा ठेवून काम करतो. आजसुद्धा मी उद्धव साहेबांनी एकदा सगळ्यांना आशीर्वाद द्यावे आणि त्यांचं मोठेपण, बाळासाहेबांचं जे मोठेपण होतं ते उद्धव साहेबांचं मोठेपण असावं असंच नेहमी बोलत आलेलो आहे. म्हणून मी आज ह्या प्रसंगी सुद्धा सांगतो की जर ही शिवसैनिकांची ॲटिट्यूड असेल तर याच्यापुढे माझी काय एकट्याची जबाबदारी नाही आहे की कुणी महाराष्ट्रातल्या BJPच्या नेत्यांनी उद्धव साहेबांच्या विरुद्ध बोलू नये. तसं जर शिवसैनिकांना वाटत असेल त्याच्यापुढे मी बोलणार नाही. मी प्रवक्ता कोणाचा आहे? मी शिंदे गटांचा प्रवक्ता आहे. एक तर मी ऑफिशियली
उद्धव साहेबांचा प्रथम प्रवक्ता नाही किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचा प्रवक्ता नाही. त्यामुळे तो मॅटरसुद्धा मी सोडून दिलेला आहे. राणेसाहेबांची मुलं कशी बोलतात हे स्वतः त्यांची काळजी घेण्याएवढे राणेसाहेब समर्थ आहे. आणि मला सिंधुदुर्गाच्या हितासाठी उद्या जर राणेसाहेबांच्याबरोबर काम करायचं असेल तर मी प्रत्यक्ष राणेसाहेबांशी बोलेन. मी त्यांच्या मुलांशी का बोलेन? कारण तेवढा मी सिनियर आहे, वयाने सिनियर आहे. मी जवळजवळ राणेसाहेबांच्या एवढा मोठा आहे. मी अनेक वेळेला जाहीर सभांमधून सांगितलेलं आहे, जाहीर मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की राणेसाहेबांची माझा व्यक्तिगत कोणताही वाद नाही. ज्या प्रकारे ते स्टेटमेंट करतात किंवा ज्या प्रकारे त्यांचे खालचे कार्यकर्ते वागतात त्या कार्यकर पद्धतीवर माझा आक्षेप आहे. ज्या क्षणी ते कार्यपद्धती संपेल माझं काहीच वाद राहणार नाही. आणि मी जाहीरपणे बोललो, जाहीर मुलाखतीतून बोललो. पण माझ्या एक लक्षात आलेलं आहे की राणेसाहेबांच्यामध्ये जी मॅच्युरिटी आहे ती अनेक वर्ष काम केल्यामुळे आणि ते खालून वर आलेले कार्यकर्ते आहेत, त्याच्यामुळे त्यांना ती माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त कोणाशी जिल्ह्यामध्ये बोलावं असं माझं सध्या मत नाही. मला जर या संदर्भात कधी काळी बोलण्याचा प्रसंग आला तर मी BJPच्या वरिष्ठ नेत्यांच्यासोबत त्यांच्याशी डायरेक्ट बोलेन. आणि खालचे जे स्थानिक नेते काही कॉमेंट करत असतात तर त्यांच्यावर काही बोलण्याची माझी स्वतःची इच्छा नाही किंवा त्या पातळीवर मी जाऊ इच्छित नाही. आणि त्याच्यामुळे हे दोन्ही गोष्टी मी या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. आमचं याच्या पुढचं जे बोलणं असेल ते महाराष्ट्राच्या हिताचं आणि महाराष्ट्रासाठी आम्ही काय काय घडू शकतो याच्या संदर्भातलं असेल. शिवसैनिकांच्या भावनाशी मी आजही एकरूप आहे. दिवसाला जवळजवळ 100पेक्षा जास्त कॉल मला शिवसैनिकांचे येतात. मी ते कॉल स्वीकारतो, आमची भूमिका त्यांना सांगतो. आणि मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेलासुद्धा मी जाहीर केलेलं होतं, खूप वेळ केला, परिस्थिती बिघडते. मागच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला बाहेर पडलो आणि आमची BJPशी बोलणी झाली त्याच्यानंतर आमच्या एकट्यापुरता विषय मर्यादित राहणार हे आम्ही सांगितलेलं होतं. आणि खूप काळ अजून गेला तर जे काय घडेल महाराष्ट्रामध्ये ते थांबवण्याची कॅपॅसिटी माझी नाही किंवा इतर कोणाचीही नाही. आणि तो वेळ कोणी घालू नये एवढंच मी ईश्वराकडे प्रार्थना करू शकतो. म्हणजे सर तुमचं म्हणणं आहे की आता रिकन्सिलिएशन झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे उद्धव साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी. मी ही भूमिका सातत्याने मांडली मॅडम. आता याला रिस्पॉन्स मिळाला किंवा मिळाला नाही तर तो काय माझा दोष नाही. मी एक प्रवक्ता म्हणून सातत्याने ही भूमिका मांडत राहिलो. पण राजकारणामध्ये पुढे चालत राहायला लागतं, कारण राजकारण हे जनतेसाठी असतं, राजकारण हे महाराष्ट्रासाठी असतं. राजकारण कुठल्या व्यक्तीसाठी कुठल्या पक्षासाठी नसतं. आणि त्याच्यामुळे खूप काळ कोण किती दिवस वाट बघत राहणार यालासुद्धा मर्यादा असतात. प्रत्येकाला लोकांपर्यंत जायचं असतं, लोकांची कामं करायची असतात. आणि शिंदे साहेबांना स्वतः त्याचा पूर्ण अधिकार आहे असं मी स्वतः समजतो. आणि त्याच्यामुळे आता हे जे सगळे विषय आहेत हे मी थांबवतोय. उद्धव ठाकरेंकडनं काहीतरी निरोप याची वाट एकनाथ शिंदे बघतात. हे बघा, मला याच्यावर काहीही कॉमेंट करायचे नाही आहे. जे बोलायचं ते मी उघडपणे मीडियाद्वारे बोललेलो आहे. रिस्पॉन्स द्यायचा असेल त्यांचा अधिकार आहे, नाही द्यायचा आहे त्यांचा अधिकार आहे. या खूप मोठ्या व्यक्ती असतात. आपण अशा लोकांच्याबद्दल बोलू नये, आपण त्यांच्याबद्दल आदर बाळगावा एवढंच माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला कळतं. आणि मी तेवढंच या प्रसंगी बोलेन. नाही, मला आता ह्याच्यावर हे बघा, ज्यावेळेला शिंदे साहेब या संदर्भात माझ्याशी बोलतील त्यावेळेला मी बोलतो. मी 2 मिनटात, कारण मला फ्लाइट पकड़ाई है. मैं हिंदी में आपसे बात करता हूँ. मैंने जो स्टेटमेंट दी है आज तक, आप सब स्टेटमेंट को चेक करके देखिए. हमारे जो नेता है पवार साहब है, जो महाराष्ट्र के नेता है, वो भारत के नेता है, उनके खिलाफ एक भी लफ्ज़ मैंने गलत नहीं बोला है. फिर भी ऐसे एक लोगों को भड़काया जा रहा है कि मैंने उनके खिलाफ बात की है. वो तो मेरे गुरु समान है और मैं कभी उनके खिलाफ बोल नहीं सकता. लेकिन शिवसेना में जो फूट हुई थी वो फूट एक हकीकत है. जो 2014 में BJP और सेना एक दूसरे के खिलाफ लड़े थे, ये भी एक सच्चाई है. और उस वक्त पवार साहब ने डिक्लेयर किया था अनअपोज, उन्होंने सपोर्ट किया था BJP को. और इसलिए जो बार्गेनिंग पावर थी शिवसेना की वो बिल्कुल ख़त्म हो गई थी. ये भी एक घटी हुई चीज़ है. ऐसे नहीं कि मैंने कुछ गलत बोला या पवार साहब के बारे में कुछ गलत बोला. आज भी वो मेरे गुरु समान हैं. अगर किसी भी चीज़ से उनका दिल दुख गया होगा, इसके लिए मैं क्षमा चाहता हूँ. मैंने सब जो मेरी ये है मीडिया के साथ मैं बोला हूँ वो तो मैंने ओपनली बोला है. आप चेक करके खुद भी देख सकते हैं. अगर ऐसा आपको लगेगा तो मैं सार्वजनिक जीवन से अपना इस्तीफा दे दूँगा. एक ऐसा है कि आप जब बोलते हैं तो आपको अपने लफ्ज़ों का ख्याल रखना चाहिए और आपसे कुछ भी ऐसे लफ्ज़ नहीं निकलने चाहिए जिससे दूसरों का मन नहीं दुखे. वो तो मेरे गुरु समान है, तो मैं उनका मन क्यों दुखाना चाहूँगा. अगर डायरेक्टली इंटरेक्टली उनका मन दुख गया होगा, उनको कुछ वेदनाएं होगी,
तो मैं उसके लिए क्षमा चाहता हूँ। जब भी मेरी उनसे मुलाकात होगी मैं ज़रूर इसके बारे में उनसे बोलूँगा। लेकिन एक चीज़ उनका बड़प्पन ये भी है कि मैंने इस्तीफ़ा दिया था जब वो मेरे कॉन्स्टिट्यूंसी में आए थे रानी साहब के लड़के के कैंपेनिंग के लिए, और उस वक्त जबकि मेरे एक वैचारिक लड़ाई चल रही थी रानी साहब के साथ, मैंने उनको ऐसा खत लिखा था कि आपकी वजह से मैं एमएलए बना, तो अब मैं आज आपके साथ स्टेज पे नहीं आ सकता हूँ, इसलिए मैं अपना इस्तीफ़ा दे रहा हूँ। और मेरा इस्तीफ़ा विधानसभा के अध्यक्ष के नाम पे था, तो झूठा इस्तीफ़ा नहीं था। उन्होंने वो उसको एक्सेप्ट नहीं किया, उन्होंने वो इस्तीफ़ा अपने पास ही रख दिया। उसके बाद वो एक बार सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट में आए थे, मैंने उनका बहुत अच्छा स्वागत किया। और जब मीटिंग थी तब ये अवार्ड जैसे जो उनके कार्यकर्ता है उन्होंने मुझे बोला, जबकि मैं अकेला एमएलए था राष्ट्रवादी का, उन्होंने बोला कि आप स्टेज में नहीं आ सकते। तो ये ऐसे कार्यकर्ता है जो अपने नेता से एमएलए को दूर कर देते हैं। ऐसे कार्यकर्ता सिर्फ शिवसेना में नहीं है, उस वक्त वो एनसीपी में भी थे, तो उनके बारे में भी मुझे कुछ नहीं बोलना है। और रानी साहब के बारे में मुझे इतना ही बोलना है कि मेरी कम से कम आज तक 100 तो प्रेस कॉन्फ्रेंस हो गई होगी उनका। जब मेरे साथ झगड़ा हुआ, एक लड़ाई चली, तब से मैंने बार बार बोला है कि मेरी उनके साथ व्यक्तिगत कोई भी दुश्मनी नहीं है। जिस तरह से उनके कार्यकर्ता वहाँ पे बिहेव करते हैं उससे उसको मेरा अपोज है। और जो वो मातोश्री के खिलाफ बोलते हैं उसको वो भी मैं नहीं चाहता कि वो ऐसे बोले, ये मैंने ओपनली बोला है। तो मेरी व्यक्तिगत कोई भी दुश्मनी उनके साथ नहीं है। और सिंधुदुर्ग और कोंकण के विकास के बारे में अगर मुझे उनके साथ काम करना पड़े तो मैं डायरेक्टली उनके साथ बात करूंगा, बीजेपी के लीडर्स के साथ। तो उनके बाकी लोगों से बात करने की मुझे ज़रूरत नहीं है, क्योंकि मेरा एज भी उतना ही है, मेरी सीनियरिटी उतनी है। और कल भी वो आए थे तो मैंने नम्रतापूर्वक उनको नमस्कार किया था। तो ऐसे बिल्कुल नहीं है कि मैं उनको कभी ग्रीट नहीं करता, ये तो कोई व्यक्तिगत दुश्मनी है नहीं। और इसलिए मैं ऐसा चाहता हूँ कि छोटे छोटे जो कार्यकर्ता है जो स्टेटमेंट करते हैं उसका जवाब मैं नहीं देना चाहता, क्योंकि हमारी जो लड़ाई महाराष्ट्र में चल रही है वो वैचारिक लड़ाई है और हम उसी हाइट पे हमको लड़ना है और महाराष्ट्र के लिए काम करना है। आगे चल के मेरी जो भी प्रेस कॉन्फ्रेंस होगी उसमें सिर्फ डेवलपमेंट के बारे में मैं बोलूँगा, पॉलिटिक्स कब करना है। और यही बात साहब ने हमें बोला है कि 90% सोशल वर्क, 10% पॉलिटिक्स। तो आगे भी हम बाला साहब ने जो हमको सिखाया है, पवार साहब ने जो हमको सिखाया है, उसी का नक्शे कदम पे हम लोग सर, बुलेट ट्रेन को लेकर सरकार ने बड़ा फैसला लिया है। आज तो मैं आपका एक इजाजत चाहूँगा, मुझे भी फ्लाइट रखना है। नामांतराचा जो निर्णय गेल्या सरकारने घेतला होता तो स्थगित केलेला आहे आणि त्याच्याबद्दल संजय राऊत म्हणतात की हे सरकार हिंदुत्व द्रोही आहे, महाराष्ट्रद्रोही आहे। हे बघा, आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आल्यानंतर देईन, कारण मला सुद्धा फ्लाईट पकडाय, माझ्यासाठी काय फ्लाईट थांबणार नाही, एवढा काय मोठा नाही। मंत्रिमंडळाचा विस्तार हा माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीची निवडणूक होऊन झाल्यानंतर होईल असं शिंदेसाहेब बोलताना म्हणाले होते की ही निवडणूक होऊन जाऊन दे, पण त्याची काय डेट त्यांनी आम्हाला सांगितलेली नाही आहे। परंतु राष्ट्रपती निवडणूक होईपर्यंत होणार नाही एवढं तरी त्यांच्या बोलण्यावरून मला आढळलं, जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। स्थगिती नाही दिली